ही श्रीमंती सांगणारा अभंग आहे बरं का, गरिबी नाही. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. तू म्हणले महाराज ऐकाय बरं वाटतंय पण पाहायला दिसत नाही ना. तुमचं मान्य आहे आम्हाला, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. आयुष्य गेलं वाऱ्या करता करता, आम्हाला अजून कस काय दिसेना. आपल्याला जर दिसला असता तर आपण ठेवला असता का, खरं सांगा बरं. फांद्या पान खोड मुळा सहित आणला असता जर आपल्याला ह्या दृष्टीने दिसला असता तर. सोन्याचाच आहे, चर्म दृष्टीने दिसणार नाही, त्याला दिव्य दृष्टी पाहिजे. विडवलं अर्जुनाला विश्वरूप दाखवलं पण अगोदर दिसलं का. अहो सामान्य डोळ्याचा हा विषयच नाही, त्यासाठी देवाला शेवटी दिव्य दृष्टी द्यावी लागली आणि मग विश्वरूप जसं दिसलं. त्याच पद्धतीनं ज्ञानोबरांच्या दरबारात सोन्याचा पिंपळ पाहण्यासाठी तुम्हाला भक्तीची दृष्टी आवश्यक आहे. विडवलं आणि सोन्याचाच या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. सोनं या शब्दाचा अर्थ आहे सौख्य, सोनं या शब्दाचा अर्थ आहे समृद्धी. एकाने जीवनामध्ये खूप प्रगती केली ना, माणसं काय म्हणतात बस त्याच्या जीवनाचं सोनं झालं. खरं सांगा सोनं धातू रूपानं होतं का हो. सोनं या शब्दाचा अर्थ आहे कल्याण सुख, पण भाषा कशी सोनं झालं याचा अर्थ सगळं कमवलं. आमच्या खेडकर महाराजांचं बे बघा ना तसंच आहे, कशाचीच कमतरता नाही. कीर्तनाच्या बाबतीत महाराष्ट्रभर नाव. आळंदीमध्ये एवढी 4 मजली बिल्डिंग आणि सगळ्यात विशेष एवढी मोठी बिल्डिंग बांधून सुद्धा वरचा मजला वारकऱ्यासाठी मोकळा करून दिला गेला म्हणायचं वाघाचं काळीज. हा ही सेवा करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं एवढी बिल्डिंग बांधली पण नाव काय दिले, आई वडिलांची कृपा आणि वडिलांच्याच आशीर्वादाने हे सगळं निर्माण झालेलं आहे. आज पाहण्यासाठी वैकुंठवासी बाबा हे लोकात नाहीत, पण त्यांच्या कृपेनं लावलेलं हे रोपटं, मुलावर केलेले संस्कार, मुलावर रुजलेले जे विचार, आज हा 16 बाबांचं पुण्यस्मरण अगदी 1 महिनाभर समोर आहे. बाबा 8 डिसेंबरलाच त्यांच्या पुण्यतिथीचा 16 आहे. त्यांना हे वैभव पाहता आलं नाही, पण एक वाक्य सांगतो, हा 16 बाबा पाहत नाहीत असं नाही, इहलोकात नाहीत, पण हा 16 ते अमर लोकातून, मृत्यू लोकातून ज्या वेळेस ते वैकुंठ लोकात गेले, स्वर्गातून सुद्धा हा 16 पाहून ते या परिवाराला आमच्या गणेश महाराजांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण याचे ते व्हावे कुळा. हा 16 पाहून स्वर्गातले आमचे बाबा सुद्धा या परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि अंतकाळाच्या अगोदर सुद्धा जवळपास 13 कोटी जप भगवंताच्या नामाचा त्यांच्या मुखातून घडला. अशा वैष्णव निष्ठाच्या पोटी अशा चांगल्या विचाराचे मुलं जन्माला येत असतात. धन्य माता पिता तयाच्या आई वडिलांचं नाव दिलं. याचा अर्थ यांच्या हे जीवनाचं काय झाले, सोनं. धातू रूपानं दिसत नाही पण माणूस त्यांच्या जीवनाचं सोनं. तसा अर्थ घेताना एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. सोन्याचा पिंपळ या शब्दाचा अर्थ आहे सौख्याचा पिंपळ. विडवलं आणि दुसरा अर्थ असा आहे, माऊली ज्ञानोबरांसारखं रत्न माझ्या पोटी जन्माला यावं म्हणून रुक्मिणी माताने त्याच पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या आणि देवाकड मागणी केली, ऐसा पुत्र दे गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. एक मागितला देवानं 4 दिले, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ऐसा. मग ज्या पिंपळाला प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर ज्ञानोबरांसारखं सोनं त्यांच्या पोटी जन्माला आलं, मग तो पिंपळ सोन्याचाच नाही का. याचा अर्थ आहे जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, सुखाचा पिंपळ. ज्ञानोबरांसारखं सोनं त्याची सेवा केली म्हणून जन्माला आलं, म्हणून सोन्याचा पिंपळ. आणि तिसरं उत्तर, जर एखाद्याला पटतच हाय आमचा सोन्याचा, तुला काय करायचंय मग कर, आम्हाला सोन्याचाच आहे, शेवटचं उत्तर. विडवलं ही झाली श्रीमंती. कोणते संत गरीब नाहीत. तुकोबारांकडे 400 एकर जमीन होती, 5-6 लाखाची जहागीरदारी होती, लोकांना वाटून टाकली. त्यांच्या मनाचा मोठेपणा. संत गरीब नाहीत. नाथ महाराज शांत आहे, संत आहे, श्रीमंत आहेत. भगवान बाबांच्या नावापुढे शब्द ऐश्वर्य संपन्न संत. भगवान बाबा कुणाला म्हणायचं, 5 कर्मेंद्रे 5 ज्ञानेंद्र नाकराव मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा आणि वारकरी संप्रदायाचा ज्यांनी शोधून काढला गाभा, त्यांचं नाव संत भगवान बाबा. ते सुद्धा ऐश्वर्य संपन्न संत आहेत. संत गरीब कुठे आहेत. विडवलं हो. त्याच्यामुळे वारकऱ्यांना सुद्धा सांगतो, श्रीमंताची लेकरे श्रीमंतावणीच राहायचं. कपडे फिपडे ताईट घालायचे, टोप्या फिप्या कोयत्यावणी कडक घालायच्या. ज्यांनी महाराष्ट्र लुटला ते वजनात राहतात, वारकऱ्याने का भिकाऱ्यावणी राहायचं.
राजा याची कांतन काय भीक मागे. हो, ज्ञानोबारांचे लेकर माऊलीच्या दरबारात सोन्याचा पिंपळ आहे. समर्थाची लेकर समर्थावानीच राहायचं. विडवल जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ ही झाली श्रीमंती. उत्तराला सांगितलं सामर्थ्य. अंगी आई सेबळ रेडा बोले. काय सामर्थ्य? रेडा वेद बोलतो. कस काय? थप. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. पुत्र मुखी बोलवणे श्रुती. काय काय माणसं म्हणली रेडा वेद बोलला नाही. रेड्या नावाची माणसं होती आणि ती वेद बोलली असत्यानं आणि त्याचा अपभ्रंश झाला की रेडा येत बोलला. तुझं डोकं आऊट झालंय का काय? जरा गाथा वाची जा ना का अधून मधून. इथं डायरेक्ट प्रमाणे महिषा पुत्र. पुत्र म्हणजे मुलगा. म्हशीचा पोरगा म्हणजे टोनगा. हाल्या हाल्या रिडकू. डायरेक्ट आहे ना इथं महिषा पुत्र मुखी. इथं असं काय आहे का रे? डायरेक्ट उघड करून सांगितलं बोलवणे श्रुते. एक वाक्य सांगा. रेडा वेद बोलत नसतो पण बोलवणारे जर ज्ञानोबारे असतील. रेडा वेद बोलला ही रेड्याचं सामर्थ्य नाही. नो हे हा सामान्य महिमा संताचा. हे ज्ञानोबारांचं सामर्थ्य आहे. विडवलं पैठण मध्ये ठेवला विडा. ज्ञानोबरा तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबरा म्हणले मी बोलवतो रेडा पण निवृत्ती दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा. मुक्ताबाई म्हणली ज्ञाना तुमच्या तोंडात पडो पेडा. अरे ऋग्वेद बोलला रेडा तेव्हा पंडित झाला येडा. आकलच बंद झाली. म्हणजे रेडा कुठे वेद बोलत असतो का? आणि तो रेडा सुद्धा इतका हुशार होता. माऊलीच्या सोबत आला आणि आळे गावात त्याला समाधी दिली. आजही कधी जवळ आळे फाट्याच्या जवळ आळे नावाचं गाव आहे. रेड्याची समाधी. आणि तिथं गेल्यावर रेडा म्हणायचं नाही. रेडेश्वर महाराज. रेडा म्हणले हंत्यान गावकरी. ती म्हणते ते रेड्यामुळे जगात आमचं नाव झालं. तू रेडा म्हणतो काय? रेडेश्वर महाराज. घरावर पिकअपवर नाव आहे त्यांच्या. रेडेश्वर महाराजांची कृपा. संताच्या देवाच्या चरणावर कुणी डोकं ठेवीन पण तिथं गेल्यानंतर रेड्याचं दर्शन घ्यावं लागतं. ही माझ्या ज्ञानोबारांची ताकद आहे. विडवलं अंगी आहे सेबळ रेडा बोले. काय सामर्थ्य ज्ञानोबारांमध्ये. आणि ह्या सगळ्यांमध्ये सामर्थ्य कुणीच कमी नाही. निवृत्ती दादा आणि मुक्ताबाईचं तर नावच काढाय नको. मुंगी उडाली आकाशीन तिने गिळले. 1400 वर्ष जगलेला चांगदेव म्हणतो गुरुपुत्र झालो. गुरुपुत्र झालो. गुरुपुत्र